नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि कौल 24चा थेट येऊन पोहोचलाय राजधानी साताऱ्यात। मराठ्यांची कधी काळची राजधानी सातारा, क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे सातारा, कंदी पेढा म्हणजे सातारा आणि स्ट्रॉबेरी म्हणजे ही सातारा। पण राजकारणाचा विषय आला की आठवते ती तरीदार झणझणीत मिसळ म्हणजे ही सातारा। या साताराच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत, पडघम वाजू लागलेले आहेत। अशात काय सध्या चित्र, मैदानात कसं वातावरण तापलंय तेच जाणून घ्यायचंय। उमेदवार कोण असणार हाच खरा प्रश्न इथे देखील आहे। त्यामुळे उदयनराजे की आणखी कोणी आणि विरोधकांचा उमेदवार कोण हीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। अर्थातच साताऱ्यातले काही महत्त्वाचे प्रश्नही आहेत, त्यावरती सत्ताधाऱ्यांना काय वाटतंय, विरोधकांचं काय मत आहे जाणून घेऊयात। चला मैदानात उतरू, विचारूयात। सध्या लाट आहे, पुन्हा एकदा चर्चा होतीये ती उदयनराजेंच्या उमेदवारीची। महायुतीचा उमेदवार कोण असेल? महायुतीचा उमेदवार जो आम्हाला पक्ष ठरवून देईल तोच असेल, त्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू, एवढंच आमचं सगळ्यांचं सांगणं आहे। काय मुद्दे असतील, कुठल्या मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवली जाईल, कुठल्या मुद्दे अजेंड्यावरती आहेत? आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो आहोत, फक्त विकास आणि विकास, आणि तो आत्ता चालूच आहे, पूर्वी चालू होता आमच्या राज्यात आणि आताही यापुढेही विकास होईल। अगदी आपल्यासोबत काही उदयनराजेंचे समर्थक देखील आहेत, त्यांना विचारूयात। 2019 नंतर आता पुन्हा एकदा निवडणूक येऊ घातलेली आहे, निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत, कशी तयारी सुरू आहे? तयारी जोरदार सुरू आहे, पण भाजपच कमी पडलंय। भाजपने शिवाजी महाराजांना जसं तिसऱ्या ओळीत उभं केलं होतं औरंगजेबानं, त्या पद्धतीने भाजपनं या ठिकाणी सुद्धा उभं केलंय, पण उदयनराजेंनाच उमेदवारी मिळावी असं सर्वांचं मत आहे। याचं कारण असं आहे की भाजपनं आजपर्यंत राजघराण्याचा म्हणजे सर्वच राजकीय पक्षाने केला त्या पद्धतीनं भाजपनं केला। आजपर्यंत उदयनराजेंच्यावरच अन्याय झाला असं नव्हे, म्हणजे उदयनराजेंनी खरं तर तिसऱ्या महिन्यातच राजीनामा देऊन भाजपची कास धरली, मात्र उदयनराजेंना मंत्रिपदसुद्धा दिलं गेलं नाही। तेच एवढंच नव्हे तर शिवेंद्रराजेंना सुद्धा डावललं गेलं। ह्याचा अर्थ भाजप राजघराण्यावर अन्याय करतंय का काय? राजघराण्याचा वापर करून घ्यायचा, गादीचा वापर करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं राजघराण्याला डावलायचं। म्हणजे ज्या पद्धतीनं कोल्हापुरात संभाजीराजांच्यावर अन्याय केला आणि त्यांना दुसऱ्या वेळेला संधी दिली नाही, त्याच पद्धतीने हितव्यूह रचना केली की जाती का काय अशी आता सर्वांना शंका यायला लागली। 2019 नंतर त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं ना, पण भाजपकडनंच घेतलं गेलं, पण मंत्रिपदाचं कुठं गेलं? त्यांच्यानंतर मंत्रिपद दिली, ह्याचा अर्थ तुम्ही गादीला डावलताय ना प्रत्येक वेळेला। म्हणजे जसं उदयनराजेंना डावललंय तसं शिवेंद्रराजेंनाही डावललंय। म्हणजे मंत्रिपद देतो, मंत्रिपद मिळेल, मंत्रिपदाची तयारी झाली इथपर्यंत करायचं, अधिवेशन आलं की फक्त मंत्रिपदाची घोषणा करायची, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, पण प्रत्यक्षात ते कृतीत येत नाही, हे भाजपचं वैशिष्ट्य आहे। ठीक आहे, उत्तर घेऊ आपण। उदयनराजेंचे समर्थक थेट आग्र्याची उपमा देत आहेत की अगदी तिसऱ्या रांगेत उभं केल्यासारखी वागणूक मिळतेय। थोडक्यात औरंगजेब म्हणतात भाजपला ते। छत्रपती उदयनराजे हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचा भारतीय जनता पार्टी आकस ठरत नाही किंवा त्यांना कुठेही अवमानित केलं असं होत नाही। कार्यकर्त्यांची भावना आहे की पहिल्या यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं पहिल्या यादीत जी नावं दिले ते जिथं जागा जिंकलेल्या आहेत त्या, अजून महायुतीची जागा वाटपाची चर्चा आज किंवा उद्यापर्यंत संपेल आणि त्यानंतर उमेदवारी ऑटोमॅटिक होऊन जाईल। थोडक्यात तुम्ही आश्वासन देताय समर्थकांना की राजेंचंच नाव असेल लिस्टमध्ये? सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीने सुद्धा या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी आणि कमळ चिन्हावर इथल्या उमेदवाराला निवडणूक लढवायला मिळावी असं स्पष्टपणे नमूद। पण राजेंचीच नाव असावं अशी इच्छा सगळ्यांचीच। आता जागा एकदा मिळाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना निरोप येतील की उमेदवारीला कोण कोण इच्छुक आहे, त्या पद्धतीनं तो मेसेज आम्हाला तिकडं उद्या किंवा परवा पाठवता येईल। त्यासाठी एक कोर कमिटीची बैठक परत एकदा होईल आणि त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ऑलरेडी पहिले पण नावं काय गेलेले आहेत, परंतु अधिकृत कोर कमिटीची बैठक या साताऱ्यामध्ये होऊन त्यावेळी महाराजांचं नाव एक नंबरला सुचवलं जाईल। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। इथे आपल्यासोबत काही विरोधक देखील आहेत। काय त्या चर्चा, वातावरण काय आहे? उमेदवार कोण आहे? उमेदवार निवड का झालेली नाही अजून? म्हणजे महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार आहे तेही अजून ठरलेलं नाही। असं काय का चित्र आहे? अजून निवडणुकीच्या तारखा एकीकडे डिक्लेअर झालेल्या असताना सुद्धा उमेदवार का निश्चित केलेला नाही? पहिल्यांदा थोडासा घाम पुसून घेतो। भारतीय जनता पार्टीचे पहिलंच ज्यांना तुम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की भाजप हे विकासाच्या मुद्द्यांवर इलेक्शन लढणार आहे, त्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे अक्षरशः यांचा विकास बघून। या देशाची आर्थिक स्थिती किती खालावलेली आहे, किती लाख कोटीचं या देशावर कर्ज झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव आहे का,
2019-20ला सोयाबीनचा दर काय, आजचा दर काय, यातल्या तफावती बघा. एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, हा यांचा विकास आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे आणि या विकासाच्या कुठल्या गोष्टी करतायत हे. यावेळेस या देशामध्ये परिवर्तन निश्चित आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचं सरकार या देशात आल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न उमेदवारीचा, महायुती असू नाही तर महाआघाडी असू, वरिष्ठ नेते जे ठरवून उमेदवार देतील त्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं केलं जाईल. गेल्या 5 वर्षात काय झालं नाही, काय नेमकं व्हायला हवं होतं, काय अशा मुद्दे या लोकसभा मतदारसंघातले राहून गेलेत, अशी इच्छा तुमची की ते पूर्ण व्हावेत? मुळात सातारा जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी टोलचा विषय. सातारच्या दोन्ही बाजूला टोल आहे. टोल माफीसाठी एकही नेता काहीही करत नाही. एकही नेता सार्वजनिकरित्या जाहीर स्टेटमेंट काही बोलत नाही या विषयावरती. पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट, या सातारा जिल्ह्याची अवस्था अशी आहे की बेरोजगारी अत्यंत मोठ्या स्वरूपात आहे. एकही इंडस्ट्री प्रॉपर या सातारा सिटीला लागून कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे इथला युवक शिकतो इथं आणि मुंबई पुण्याला नोकरीसाठी जातो. तिसरी गोष्ट, धरणांचा जिल्हा आहे आमचा, पण दुष्काळ, धरणांच्या बाजूला पण दुष्काळ आणि खालच्या बाजूलाही दुष्काळ. नक्की पाणी जातंय कुठं, इथल्या लोकप्रतिनिधींना ह्याचं काही पडलेलंच नाही आहे. चौथी गोष्ट, भ्रष्टाचारानं जसा राज्यात उच्चांक गाठलेला आहे तसाच ह्या जिल्ह्यात सुद्धा भ्रष्टाचाराचा मोठा उच्चांक आहे. अतिशय निकृष्ट दर्जाची कामं इथं केली जातात आणि त्यांना वाचवण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी हिरिरीनं पुढे येतात. असे अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांसाठी आहेत आणि या प्रश्नावर कोणीही बोलत नाही. इथं फक्त उमेदवारीवरून मारामारी चालली आहे. नेता निवडून आला की बाकीच्यांचं सोयीस्कररित्या पुनर्वसन केलं जातं. एवढ्या मुद्द्यासाठी नेत्यासाठी इथं भांडण आहेत, बाकी दुसरा काही मुद्दा नाही. अगदी, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर थोडक्यात इथे बोललंच जात नाही असं म्हटलं आहे. उमेदवार आला की बाकी सगळ्या गोष्टी मागे पडतात, विकास होत नाही. काय नेमकं चित्र काय? जर नीट बघितलं तर सगळ्यांनी डोळसपणे बघावं. एक कास धरणाची उंची आमदार श्रीमंत चतुर्थी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अजितदादा असताना ते मिनिट्स करून कास धरणाची उंची वाढवली. आज 5 पट पाणी त्यात साठतंय. त्याच्यानंतर अमृत योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची नवीन लाईन टाकली गेली. याच्या व्यतिरिक्त बोंडारवाडी धरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. सातारा शहरासाठी 450 कोटी 3 वर्षात आलेले आहेत. त्याची कामं सुरू झालेली आहेत. अशा पद्धतीने शिवेंद्रराजेंनी आपला मतदारसंघात विकास केलेला आहे आणि भाजप त्यासाठी फार सहकार्य करत आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्यामुळं हे एवढे 450 कोटी रुपये साताऱ्यात आलेत, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि ह्याच्या मागं शिवेंद्रराजे भोसले जो लक्ष देत आहेत आणि आज कामं सुरू आहेत, ही निश्चित भाजपनं केलेली उठावदार इथली कामं आहेत आणि याच्याविषयी कुणालाही दुमत असणार नाही. बोला ना. शिवेंद्रराजेंनी जी विकास कामं केली त्यांचं पाणी प्रश्न सोडवला असं यांचं मत आहे. उरमोडी धरण 2000 साली पूर्ण झालेलं आहे. कॅनलला का पाणी नाही? कॅनलला पाणी काय नाही? 23 वर्ष ते पाणी कुठे जाते? ते पाणी खाली जाते, मतदारसंघात नाही. मतदारसंघातले कॅनल अजून सुद्धा 23 वर्ष झालं पूर्ण नाहीत. महू हातेगर धरण, थांबा, महू हातेगर धरण सुद्धा 2000 साली महू हातेगर धरणाची सुद्धा पूर्तता आहे. अजून सुद्धा कॅनलला ठेम नाही. इथलं पाणी बारामतीकर पळवून नेऊ शकतात कारण इथले लोकप्रतिनिधी निकृष्ट आहेत. आज या ठिकाणी जी चर्चा चालली आहे ते लोकसभेच्या माध्यमातून चाललेली आहे. विधानसभेच्या कामकाजाचा विषय या ठिकाणी येता कामा नये. आणि ज्या पद्धतीने भाजप म्हणते की पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भाजपची लाट आहे, असं कुठेही भाजपची लाट नाही आहे. लाट फक्त इंडिया विकास आघाडीचीच आहे. आणि ते याच्यासाठी की जर भाजपची खरोखरच लाट असेल तर वरिष्ठ पक्षातून जो आदेश येईल, ज्याला उमेदवार येईल तो उमेदवार निवडून द्यायचं काम हे पक्षांच्या कार्यकर्त्यांचं असतं, पदाधिकाऱ्यांचं असतं. ठीक आहे, बोला. ते म्हणले जे नेते ते निष्ठुर काम करत नाहीत. अहो, ह्या नेत्यांना काम केलं म्हणून सातारची अवस्था एवढी चांगली आहे. आणि भाजप पक्ष जेव्हा शिवेंद्रराजे भाजपात गेले, जिल्ह्याचा विषय सांगतो, जेव्हा शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले तेव्हा भाजपमय सातारा जिल्हा झालेला आहे. बोंढारेवाडीचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, हे शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून सोडवतोय. बाकीचं कोण काय करतंय हे माहित नाही. आमचे लोकप्रतिनिधी शिवेंद्रराजे भोसलेत आणि दुसरा मुद्दा टोलचा विषय सांगितला त्यांना. टोलचा विषय शिवेंद्रराजेंना सातारकरांना टोल लागू नये म्हणून पहिला प्रश्न हे शिवेंद्रराजेंनी उचललाय.
ठीक, बोला बोला. कास धरणाची उंची वाढवली म्हणून विकास झाला असं म्हणतायत. साताऱ्यातल्या किती पेटामध्ये पाणी कपात चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये इतकी धरणं असताना सातारा जिल्ह्यातल्या किती टँकर, शेकडो टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे. म्हणजे नक्की विकास कुणाचा झालाय? फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा विकास झालेला आहे. जनता सगळी विकासापासून दूर आहे. सातत्यानं म्हणताय की डावललं जात आहे, मग तरी सुद्धा तुम्ही भाजपसोबत, भाजपकडनं तिकिटाची आस का धरली? अपक्ष का उभे राहत नाही? गंमत अशी आहे की ते भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी भाजपसाठी त्याग केलाय. याचा अर्थ की 3 महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेलेत. ह्याचा अर्थ त्याग केलेला आहे. पण त्याग केला तर त्याचं फळ त्यांना खरं तर मंत्रिपदानं मिळायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने 3ऱ्या यादीपर्यंत जायला त्यांना मिळालं नाही पाहिजे होतं. दुसरी गोष्ट मी मगाशी सुद्धा सांगितलं, ज्या पद्धतीने उदयनराजेंना डावललं गेलं त्याच पद्धतीनं शिवेंद्रराजेंना सुद्धा मंत्रिपदासाठी डावललं गेलं. हे सुद्धा कोण सातारकर नाकारू शकत नाही. तरी तिकिटाची अपेक्षा भाजपकडनंच आहे. दिलंच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण भाजपसाठी त्याग केलाय. ज्या घरातून फारगत घेतली त्या घरात पुन्हा जाण्याचे कारण काय? ठीक आहे, उत्तर घेऊ. बोला. साताऱ्यात कामं झाली आहेत असं तुम्ही म्हणताय, तरी सुद्धा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा मागे काय अजूनही? नाही, असं आपल्याला वाटतं की मागे. कसं असतं की इथल्या तरुणांना आजही पुणे का गाठायला लागतं, कोल्हापूर का गाठायला लागतं? मी ते सांगते. नाही, तरुण मागे आहेत. फक्त आपण इंडस्ट्रियल ग्रोथ आणि हे सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय. त्या गोष्टी नक्कीच पुढे येतील, कारण की आतापर्यंत त्यांना खंबीर साथ जी गव्हर्नमेंटची लागते, सेंट्रल म्हणा किंवा काय, ती नव्हती. आणि त्याचमुळे त्यांनी जर पक्ष बदलला असेल किंवा बीजेपी मध्ये आले असेल, त्यांचा तोच निर्णय होता. त्यांना ते दिसत होतं की आपल्याला तशी खंबीर साथ मिळत नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मे बी की असं जो त्यांचा विजन आहे ह्या जिल्ह्यासाठी ते नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. ठीक आहे, येतो. या ताईसाहेब म्हणाल्या की भाजपचा खोलवर अभ्यास असतो. रास्त आहे, असेल अभ्यास त्यांचा खोलवर. तो खोलवर असल्यामुळे आम्हाला कदाचित दिसत नसेल. राहिला प्रश्न भाजपवाल्यांचा, ते दुसरे बंधूही म्हणाले की आमचं काम खूप मोठं आहे. या राजधानीतून दिल्लीचं तख्त हलवलं जात होतं. या राजधानीतून दिल्लीला आदेश जायचे. या राजधानीत 2 छत्रपती आहेत. इथे छत्रपतींची गादी नांदते हे भाजपला विसर पडलाय. भाजपला वाटतं हे भाजपचे छत्रपती आहेत. असं नाही, हे छत्रपती भाजपचे झालेत. याचा त्यांनी अभ्यास करावा. आणि राहिला पार्ट हा की त्यांच्या कामाचा, तो अदानी आमच्या वोकांडी कशाला तळायला आणून टाकलाय? आमच्या जागा घ्यायच्या, शेतकऱ्यांच्या जागा घ्यायच्या, त्यांना उपेक्षित ठेवायचं. आज कोयना धरणग्रस्तांचा प्रकल्पग्रस्तांचा धरणग्रस्तांचा प्रश्न ऐरणीव आहे ना, अजून त्यांना जागा मिळाली नाही. याच्यावर यांच्या पक्षानं काय केलं? आज तो अदानी इथं आणून टाकलाय, म्हणजे इथल्याही लोकांच्या जागा जाणार, परत ते लोक आत्महत्या करणार. याच्यावर पर्याय काय आहे? यांच्याकडे काही विजन नाही, फक्त सांगायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, यांनी जर काका मला सांगतात की 450 कोटीचा फंड दिला म्हणतात. काका मला 450 कोटी दिला असेल, पण याच राजधानीच्या शिवतीर्थासाठी 2 वर्ष आम्हाला जर आंदोलन करावं लागत असतील तर याच्यासारखं दुर्दैव या राजधानीचं काय? की ती मोडकळीस आलेली MIDC असं म्हटलं जातं, नेमकं काय कारण आहे? MIDCचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. शिवेंद्रराजेंनी देगाव MIDC साठी जागा मागितलेली होती, त्या इथे अडचण आलेली आहे. निगडी MIDC साठी प्रयत्न सुरू आहेत. आणि सातारकरातली जी जनता आहे MIDC ला जागा देत नाही. इथं भाजप हा लोकशाही पक्ष आहे, तो कुणाच्या जागा काढून घेत नाही, त्याला समन्वयानं देत आहे. त्यामुळे विकास झाला नाही म्हणणाऱ्यांना ओरडायची सवय आहे. आपण साताऱ्याच्या मुद्द्यांवरती बोलतोय. MIDCचा प्रश्न आहे, MIDC मोडकळीस आलेली आहे. रोजगाराचा मुद्दा आहे, शेतीचा मुद्दा आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे, सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न आहे. शेकडो प्रश्न या ठिकाणी आहेत, शेकडो. सातारा विधानसभेमध्ये सातारा जिल्हा 2 मिनिटं हॅलो, प्रथमतः राजधानी सातारा या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, कारण तुम्ही आम्हाला बोलायला व्यासपीठ निर्माण करून दिलंय. माझा महत्वाचा मुद्दा आहे, मी एक शिवप्रेमी आहे. गडकोट किल्ल्यांसाठी या शासनाने कुठलंही नियोजन केलं आहे? सातारा जिल्ह्यासाठी आम्हाला प्रत्येक गोष्टींसाठी आंदोलन करायला लागतंय. आमचा भाऊ म्हणतो विकास हा आमचा मित्र असू शकतो आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहे. कारण महत्वाचं म्हणजे महायुती आमची त्यांच्याबरोबर असताना भाजपनं आमच्यासाठी काय केलं? RPI ला निव्वळ ह्यांनी वापर केला आणि बाजूला ठेवलं. आज या एक मिनिट एक लक्षात घ्या, युती तुटू नाही तर ना तुटू, पण आम्हाला काय दिलं हे भाजपने आम्हाला सांगावं. भाजपने आम्हाला जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळा
या खासदार आणि आमदाराच्या मतदारसंघातल्या शेकडो शाळा बंद झाल्या. समूह शाळेच्या नावाखाली सर्वसामान्य गरीब माणसाचा विद्यार्थी त्या शाळेत शिकत होता, ती बंद झाल्या. कशाचा विकास करता येते याच्यावर दोन्हीही राजांनी प्रतिक्रिया दिली नाही आज अखेर. मुळात सातारा जिल्ह्याचा विकास हा आदरणीय अजितदादा पवार यांच्यामुळे झाला आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आता पुसेसावळी इथे एअरपोर्ट होतोय, त्याच्यासाठी निधी हा दादांनी टाकलेला आहे. मेडिकल कॉलेजसाठी निधी हा दादांनी टाकलेला आहे. त्यामुळे दोन्ही छत्रपतींचा आदर आहे, पण पूर्ण सातारा जिल्ह्याचा विकास हा भरघोस निधी केवळ आणि केवळ अजितदादा पवार यांनी दिल्यामुळे झालेला आहे, हे विसरता कामा नये. सर्वप्रथम ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे ही उमेदवारी शिवसेनेलाच मिळणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण इथं लढणार. पण तुम्ही महायुतीतले घटक पक्षात महायुतीत आहात, मग तरी सुद्धा शिवसेनेलाच जागा मिळेल म्हणताय. 100% शिवसेने. इकडे भाजपा म्हणताय की उदयनराजांना जागा मिळेल. उदयनराजेंचा विषय सांगतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानतो, त्यांची पूजा पण करतो. परंतु आता लोकशाहीमध्ये राजा हा मतदार आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना उमेदवारी मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. या देशामधल्या 80 कोटी कुटुंबाला मोफत रेशनिंग दिलं जातं. भाजपचं अत्यंत चांगलं काम आहे, कारण इतकी 80 कोटी कुटुंब भाजपनं गरीब ठेवलेली आहेत आणि फक्त 20 कोटी लोकांसाठी भाजप काम करत आहे. पण हे आता येणाऱ्या काळामध्ये दलित, मुस्लिम आणि आमचा ओबीसी बांधव भयभीत झालेला आहे भाजपच्यामुळं. त्यामुळे या देशामधलं संविधान बदलण्याची भाषा भाजपवाली करत आहेत. त्यांना उलटून टाकणार एवढं मात्र आम्ही निश्चित आहे. ओबीसी दलित आणि मुस्लिम एकत्र येऊन एनडीए आघाडीच्या बरोबर राहील. ठीक आहे. ओबीसी पंतप्रधान ओबीसी असताना सुद्धा ओबीसीची जात न्याय जनगणना करत नाहीत, म्हणून आम्ही संपूर्ण देशातल्या ओबीसी बांधवांनी ठरवलेलं आहे की यावेळी पंतप्रधान म्हणजे भाजपला मतदान कुठल्याही प्रकारे करायचं नाही. कारण आमची जात न्याय जनगणना ते का करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे, पण ते क्रियेमध्ये येत नाही आणि अशा फसव्या घोषणा करणाऱ्या या भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचं नाही. भारतीय जनता पार्टी उदयन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये औद्योगिक या ठिकाणी परिषद झाली. त्या ठिकाणी सन्माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आले होते. त्यांच्या माध्यमातून आज सातारामध्ये 200 कोटी रुपये IT साठी मंजूर झाले आणि लवकरच त्या पद्धतीचे JR पारित झालेत. लवकरच ITची या ठिकाणी स्थापना IT कंपनी साताऱ्यामध्ये हे उदयनमय झाले आणि त्याच परत 15 दिवसांमध्ये साताऱ्यामध्ये जॉब फेअर घेतला गेला भारतीय जनता पार्टीमधून उदयनराजेच्या माध्यमातून आणि 2000 मुलं एका दिवशी कामाला लागलीत छत्रपती उदयनराजे आणि भारतीय जनता पार्टीमुळे. तो विकास हा दिसला पाहिजे, कारण साताऱ्यामध्ये MIDCचा प्रश्न उदयनराजेंनी उचलून धरला आणि त्याची परिषद घेऊन या ठिकाणी आणि शिवेंद्रराजेंनी बी घेतला. मला असं वाटतं दोन्ही राजांचे समर्थक इथे आहेत आणि विकास कामं ही दोन्ही राजांनी केल्याचे दावे केले जात आहेत. उदयनराजेंचे समर्थक काहीसे नाराज असल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र त्यांना तिकिटाची अपेक्षा आहे, भाजपकडनं ते तिकीट मिळेल असा विश्वासही त्यांना आहे. मात्र त्यांची खतखत ते मोकळेपणानं मांडतायत. साताऱ्यात तरी सध्या हे चित्र आहे, त्यामुळे निवडणूक कशी रंगते याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दुसरीकडे मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान करतो, उमेदवार कोण असतो यावरच सगळं गणित साताऱ्याचं अवलंबून असणार आहे. मी तन्मय टिल्लू, कौल 24 सातारा.